काय तुला सारखं चल चल म्हणत असतो असुरच आहेत तुम्ही लय दिवसात यांना मी रोज मंदिरात या आणि आम्ही असुर आणि तू बेकसूर. परमेश्वरा स्वामी समर्थ. ईश्वरा सर्वांना सुखात ठेव. अरे हिथं देवाच्या दारात तर का जवळ येत जा तिथनं जा असा कर. स्वामी समर्थ. देवा ही सगळी पोरं माझ्या वयाची इथे येऊन म्हणतात माझं लग्न होते लग्न होते. मी कधी तुझ्यापाशी काय मागितलं नाही देवाला का. तेवढं माझ्या लग्नाचं बघ ना देवाला का. चला तेवढंच काम राहिले देवाला काम देवापाशी सगळं कारण गायचं सकाळ. अरे म्हणायचं कोणापाशी मी ह्यासाठी आला मंदिरात इतक्या दिवसात. अरे लका गाणं काय. अरे प्रीतम एक ते इतक्या दिवसात ना आलाय ते आलाय मंदिरात ते बी देवापाशी बसला भीक मागत. देवा माझं लग्न होऊ दे की र. अरे देवानी काय काय म्हण बघायचं हा. जे जे झाल्या ते बी देवा संग भांडतोय की देवा लग्न होतं व्हायला पाहिजे आणि जे जे नाही झाली ते बी म्हणतोय देवा आमची का व्हाय ना ती. अरे मग देवापाशी नाही गारण गायचं लका गाणं तो कुठं गायचं. एकमेव तेवढाच दरवाजा आहे बाबा जिथं आपलं गाणं गाऊ शकतो आपण. अरे कशाला अरे न मागता सुद्धा देवाला कळतं लेकराला काय द्यायचंय ती. तुला एवढं सांगतोय तुझं का व्हायना लग्न. मग तुझं काय ना तुझं काय ना माझं वय बघ माझं लग्न आहे ना अक्षरशः तुला सांगतो रोज 4-5 बायोडाटा आहेत ना माझ्या घरी येऊन पडतात. पण मी शक्यतो मनाव घ्यायना लग्नाचं. पक्या तुला माहिती का नाही रोज 4-5 बायोडाटा येतात मला ती. कसंच येतात तेव्हा कुठले तुला माहित नाही का बघ तुझ्या बायकोच्या गावाला गेलो तुझी बायको तुझ्या अंगावर धावून आली. तिथली 4-5 माणसं काय म्हणली आमच्या मुलींचं बायोडाटा घेऊन जा म्हणली एवढा भारी नवरदेव कुठं सुद्धा भेटायचा नाही. एक तर म्हणली होती डायरेक्ट आता लगेच गेट केट लावून देतो. त्यांनी नको मी म्हणलं नको बाबा म्हणलं कारण आपल्याला लग्न करायचं थाटामाटात करायचे. बायको जाऊ नको का परत सांगतो नाही मग त्यासाठीच कधी बी होत हो करत जा. काय काय झालं. काय नाही काय नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अरे मला ह्याची तोंड सुद्धा बघायला नको रे. सकाळ सकाळी देवधराचं दर्शन करायचं आणि बाहेर गावाला याड लावायचं. तसं झाले बाबा. जीव बघ की. नमस्कार नमस्कार शेठजी काय दुकानावर गेले नात का काय आज. पकाची काय कायमचीच मान मुरगाळली काय. नाही राव का हो मग असं ताटून बसल्या आणि बसलाय मानानं. नाही त्याला ती काय झाली माहिती का जरा एका गुरुनी त्याला व्यायाम करायला लावलाय मानस आहे ना रे पक्या. मानाचा गुरु नाही म्हणजे काय झालंय माहिती का मला थोडासा व्यायाम करा. हा आणि शक्यतो काय होतं त्याला खवडी बाडी तोंड दिसली का नाही की त्याची ऑटोमॅटिकच मान हा मुद्दा आहे. हाच तो मुद्दा म्हणजे असू द्या. बरं शेठजी काल कुठे गेलता दुकानला आलतो दुकान बंद होतं. काल मी सासरवाडीला गेलते. सासरवाडीला. वा वा 2 दिवस तिकडेच होते बाबा. काय केलं सासरवाडीत. काशा म्हणजे सगळा 1 नंबर काम झाले बघा. धोंड जेवण होतं ना. चेन बेंटेक चालली काय असं काय बोलते बाबा. नवीनच केलाय माझ्या सासऱ्यानी. माझा सासरा देव माणूस असते असा बेंटेकचा नाही. आणि हे बघितला गाडी पण दिला मला. काय बोलताय तुमचं तुमच्या सासऱ्याला जुळत नव्हतं ना. ते कशा असते अशा टायमिंगला जुळवून घेते. सासरा देव माणूस असते आणि मी पण देव माणूस असते. ते बरोबर त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे केला. मला कपडा घेतले सगळा चपला पण घेतले. काय बोलताय टोपी पण नवा घेतले. एवढी आपली बिकट परिस्थिती सासरवाडीवर चपला आणायची बारी आली आपल्याला. तसं नाही प्रेम असतं सासरवाडीचं असं नको तू बोलू. सकाळ सकाळ असं प्रेमानं सांगतात ना सासरवाडीला काय केलं ते तोंडाला रपू करेल ना तुझ्या जाग्यावर. तसं आडवं बोलत ना मोठ्या माणसाला. तसे नसते दिलवाले. मला बोलला तरी मला काय राग येत नाही. काय गावामध्ये अशा कुत्रा असते त्याला तुकडा पण कुणी टाकत नाही. त्याला भंडाऱ्यातलं पण जेवण देत नाही. शेठजी काय पण बोलला बरं का तोंडाली ना असं. मग जळते का माझ्या सासरवाडीवर. कुणाला बोलताय तुम्ही. ऐका बघ की ही मला अरे मी काय म्हणतोय यार तुला म्हणल्यात का ती गावातली कुत्र्यांना म्हणतात ती. तू काय कुत्र आहे का. मला कशाला देखाव नका राव. माझ्यापाशी कशाला बोलावं. शेठजी तुम्ही काय बोलायचं असेल डायरेक्ट नाव घेऊन बोला. मी कुठं नाव घेतले का. गणा ह्यांच्या सासऱ्याचं कौतिक सांगतात ना ती. अरे आपला बी सासरा लय दिलदार माझा.
दिलदार आता दिलवालेचा सासरा दिलदारच असणार तर काय असणार आहे गणा तू बी काय लोकांच्या नादी लागलाय चल का जाऊ आपण आपण असू दे ना ऐकून घ्यायला पैसे पडतात का? ऐक गणा कालच सासरवाडीला ऐका 2 मिनिटं तुम्हाला काय सांगायचं ना ते लांब न सांगा तुमच्या अंगाचा मरणाचा कुबाड झरवास येतो या लका इम्पोर्टेड स्प्रे दिलाय सासऱ्यानं मला इम्पोर्टेड काय मेल्याला चिचून स्प्रे तयार केलाय काय इंड्रियल फवारलं इंड्रियल चांगल्या वासाची सवयच नाही ह्यांना सदा कदा गठरानं फिरायची सवय ती जाऊ द्या तुमच्या तोंडाचं गटर आधी बंद करा आणि काय सांगायचं ते पटक्याने सांगा काल गेल तू सासरवाडीला असं नुसतं एंट्री करत तर इकडं हलगी वाली इकडं लिजिम वाली सासऱ्याचं काय घरचं बँड आहे काय हलगी लिजिमा एकाची पद्धत असते जावयाचा मानपान करायची अरे ह्यांना काय करायची शेटची आत नुसती एंट्री करूस तर नुसतं 2 मेवण्या असं फुलं टाकत इकडून या इकडून गुलाबाची इकडून मोगऱ्याची पुढं झेंड्याची रिलॅक्स पका रिलॅक्स अशी एंट्री लगेच पाठ त्याच्या पुढं रांगोळी 5 पकवान का ही पिठाला माग ह्याची सासरवाडी ह्यांना कोण बोलवायला सासरवाडी आज नका तुम्हाला माहितीये का मला सुद्धा माझं मामा आणि मामी रोज जेवाय बोलावतात की जावाय पोशाख घेऊन जा जेवून जा पण मला मामाची पोरगी करायचीच नाही तुझ्या बराबर आहे पण काही जनाचा नांदतच नाही त्याच्या काय करायचा बरोबर बोललं अरे ज्याला बायकाच त्याच्यापाशी नांदत नाहीत त्यांना कसलं तोंड जेवण तोंड असं फिकून टेलर काय लावलं तुम्ही नाही ही मला वाटलंच होतं बरं का मंदिरात आम्ही देवदर्शन करायला आलतो आणि देवाच्या जागेवर चांगलं विचार असावं तुम्ही जसे मापट टाकाय आलाय का इथं मंदिरात नाही गणा थांब 2 मिनिटं सांगतो तुला मगच तर ऐकून घेतो शांततेत काय कारण ह्या दिलवाले टेलरची मला बोलायची आणि तुमच्यात जर हिंमत असेल ना तर नाव घेऊन बोला कुणाला बोलता बरोबर आहे ना डायरेक्ट तुलाच बोलतोय मी तुलाच अरे तुझ्यात जर हिंमत असेल ना तर तू तोंड जेवण करून दाखव अरे तुझ्याला का बायको स्वतः नांदवायची अक्कल नाही तुला दिलवालेचं लय झाले बरं का गणा बघू मी किंमत नसते ह्याला सासरवाडी काय कारण ह्याची बोलायची मला अरे देवाची जरा तू बाया काय कारण आहे माझी अरे काय कारण तुला बी लाज वाटतो ते ना अरे तुझ्या जागेवर जर मी असतो ना तुझा सासरा आणि बायको अशी बोटाची शिराव नाचावली असती बरोबर म्हणतोय मग अरे बरोबर गाव बोलतोयच ना बरं विचार करला का अरे जेव तो आपापल्या मित्राला घेऊन दोंड जेवाय गेला बरोबर तू नेलंस का आम्हाला दोंड जेवायला अरे कसं नेणार आणि मग सासरात असल्या तेरचा बायकोत असल्या तेरची अरे मग मी काय तीच सांगतो मग लोक बोलणारच ना ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढ पण ह्यांना काय करणे बोलायची मध्ये आपलं बघावं ना ह्यांनी बरोबर आहे अरे त्या अवलादी तशा आहे त्या बरोबर आहे का त्यांना लोकांच्या ताटलीतलं जेवायला आवडतं बरं जाऊ दे टेन्शन घेऊन चल सकाळ सकाळ देवाच्या दारात दिलवाले बघतोच त्याला तसं आलो तुमच्या बरं झाला तर दिवस खराब गेला माझा अक्का अरे रे 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 अलब बाजीराना सरपंच नमस्ते आंबले आज कुठं जावरा अरे मामानं मामीनं प्रेमानं निडोप धाडीला आणि लाडाचं जावाय निघाला सासरवाडीला शबास लोका सासरवाडीला निघाला अरे मामाने निरोप धाडलाय का ना दोंड जेवण दोंड मामाला मी म्हणलो का लग्नाच्या आधीच दोंड जेवण तर सासरा माझा मानतो कसा माझा तुम्ही लाडाचा जावाय जेवया दोंड जेवण दोंड अरे ना तुला काय सांगू मामानी पोशाख म्हणू नको अंगठी म्हणू नको चेन म्हणू नको सगळं घेऊन ठेवलंय नुसतं जायचं जेवायचं आणि घेऊन यायचं खरं म्हणतो या काय चेष्टा करतोय तुझ्याला आणि मग का आंबल्या तुला का बाजीनाला जेवायला चालवले आणि आम्ही काय रे तुझं घोडं मारलं का आम्हाला बी घेऊन चल की थोडं जेवायला सासऱ्याने स्पष्ट सांगितलंय का ना स्टँडर्ड लोक घेऊन यायचे जेवायला स्टँडर्ड आरला का मग आम्ही तुला कुठल्या ह्यानी गावठी वाटतोय तसं नाही म्हणजे चांगली कपडे घातली म्हणजे काय स्टँडर्ड झालं का अमोल ही दोघं नसतं स्टँडर्ड दिसत मी आलो चालतंय का ऐक ना तू स्टँडर्ड कमी आणि स्टँड वरता जास्त वाटतोय बर का नुसतं दोघं तर बोलूच नका लायकी नाही ना ती सुद्धा तुमची लायकी काढते ती गणा पक्का नुसतं स्टँडर्ड म्हणजे सूट बूट घालून स्टँडर्ड होत नाही कर्तृत्व लागतं कर्तृत्व आता बाजनात तुम्ही सांगणार का अहो मतासाठी हो आमच्या दारात किंवा भिका मागायला आला होता तुम्ही अरे आता लागला वय सांगायला की ते लायकी लागते म्हणून अरे गणा कर्तृत्व म्हणतोय मी लायकी नाही कर्तृत्व लायकीच आहे तुम्ही गधे को अगर घोड़े का लगाम दिया जाए
तो गदा कभी घोडा नाही होता, गदा गदाच राहतो. आलं का लक्षात? आणि तू या बाजनाला घेऊन चाललाय ना, पण त्यांना ठेव लग्न जमवाय मी होतो. माझ्यामुळे लग्न जमलंय, बाजनामुळे नाही. गणा तुझ्यामुळे नाही. पाहुणा परत मी आणला होता गावात मामानला ह्याच्या, मग जमावलंय. खूप आम्ही अडकिवलं होतं. हुकडकोयचा अरे पकाला का तुला धोंड जेवण म्हणजे काय माहिती तवाला का? अरे तुझी बायको नादाना काय व्हाय ना, आणि तुला धोंड जेवण माहिती काय? धोंड मैत्री तरी माहितीये का तुला का? अरे लखामल्या, तुला जायचं तू दोन जेवून येऊ नको, पण माप कशाला काढतोय तर पक्याची? अरे ज्याला बायका नांदवा येत नाही त्याला काय धोंड्याचं माहित? आलू माघारी जेवून ज्या आईचा उजळा चमन ह्याच्या. जाऊ दे अरे कसं बोलतोय ती? आला काही उजळा चमन लागा लयच बोलायला लागला की लागा. जाऊ दे पका. त्याचं कसं आहे माहिती का त्या अमोलचं, ती घोडे को मिळ नाही रे घास और गदा खा आहे च्यवनप्राश. चलो हा तेवढं मात्र ह्यो प्रीतम बोलतोय ती बरोबर आहे बरं का. आणि आता काय करा, चल मला जाऊ दे आता घरी. चहा तुम्हाला नंतर पाचतो मी. अरे का तुला का तिथनं ओढून आणलं घरी चहा पाचतो म्हणून, आता मग तू जाऊ द्या नंतर पाचतो. अरे ज्यांची लायकी नाही ती तुमच्या दोघांची लायकी काढतात लागा का ना. तुमच्यावर राहिलो तर माझी लायकी निघायची वेळ आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मार्गे जावा, मी माझ्या मार्गे जातो. पाहिला कसले रे असला गद्दार मित्र. प्रीतम्मा एवढं बोलशील टमाटामा मला माहित नव्हतं पक्या. आणि सगळी माझी दुरावस्था झाली ना हे तुझ्यामुळे झाली. मी काय केलं आता? मी तर आता असं म्हणेल ना 100 शत्रू मला परवडतील र, पण तुझ्यासारखा एक सुद्धा नालायक मित्र मला परवडायचा नाही. अरे मी काय असं नालायकपणा केला का? माझ्या बायकोनी मला, सासरीने मला धोंड्याला नाही बोलले, माझा काय गुन्हा आहे? अरे तुझी लायकीच ती या. अरे तुझी बायको एवढी चांगली होती, तुझा सासरा एवढा चांगला होता, मग का त्याने तुला धोंड्याला बोलावलं नाही? हा काढता का ना तू बी लायकी माझी? अरे लायकी काढतो त्या लायकीचा आहे, लायकी काढायची. मजबुरी माझी म्हणून, पण येतील माझं बी दिवस. कधी येत्याल मसनात गेले येत्याल का तुझा दिवस? हा आता तसंच वाटायला लागले. काहीतरी असा इरसिलेला पेट. वहिनीला फोन लाव. इरसिला. अरे वहिनी तुला माहित आहे का? हा वहिनी म्हणजे माझी बायको. हा अरे मला चळा कापती र, पण सासरात लय वांड आहे माझं त्याच्या आईला. अरे मग वहिनी तर चला कापतात ना. अरे मग वहिनी लेख कुठली बापाला पटवत नाही, वहिनी सासऱ्याला सांगतील की. चल आत्ताच फोन लावतो बायकोला मी, आपल्याला धोंड जेवाय जायचंय. काय बी झालं तरी धोंड जेवाय जायचंय. ही आमल्या बाजीना ना, आणि ती तसला दिलवाले टेलर. वा जायचं ईर्षी जाऊ दे, ह्यांना सगळ्याला घेऊन जाऊ. ह्यांना बेकळू तुझा बी सासरवाडीत काय रुबाब आहे ती. लाव वहिनीला फोन लाव. बायकोला गोड बोलतो, गुलिवतो, हा प्रेमाने बोलतो. पार मधापेक्षा सुद्धा गोड, मधापेक्षा सुद्धा गोड बोलतो. वहिनीला फोन लाव. बघतो. हा ह्या बघ कशी बायको. हे बघ लाऊडस्पीकरवर बोलायचं आपण, असं तसं नाही. गाना भाऊजी बी आहे तसं म्हणून सांग. माझं बी नाव सांग. लय क्लोज मित्र आहे म्हणून मी सांग. हॅलो. अग काय करतेस? प्रकाश बोलतोय. कोण प्रकाश बोलतोय? अग तुझा नवरा प्रकाश बोलतोय. पक्या वय तुझा मुर्दा बसवला, तुझा आमुशाला जातोय आणि पुनवेला फोन करतोय वय रे. हा आता बरं तुला सवड भेटली फोन करायला. प्रेम आहे प्रेम माझं तिचं माझ्यावर, माझं तिच्यावर प्रेम. प्रायव्हेट बोलतो थोडस. प्रायव्हेट? अगं थोडस तरी तुला काही कळतं का नाही? माझा मित्र गणा होता इथं, हळूच बोलायचं ना. काय म्हणतेस मग सांग. का रे पक्या तोंड शिवलंय काय तुझं? का फोन केलाय सांग लवकर. धोंडे जेवायला बोलवतेस काय? बरं धोंडे जेवायला येतो मी. अयो धोंड खायच्यात? अरे धोंड्याने आला तुला धोंड्यानी. अरे धोंड खायची लायकी तर आहे का तुझी? म्हणे धोंड खायच्यात मला. तुला बी बोलवते का ना धोंड जेवायला? गणाला घेऊन ये म्हणते का? तुला जर धोंड खायचं नाव काढलं आणि इकडे यायचं नाव जरी काढलं ना तर पायचं म्हणून ठेवते बघ तुझा. हा गपचूप विमाने फोन ठेवायचा. ठेव. अरे भास्कर की, अरे किती कानात धूर काढते का माझ्या आता? हा प्रेमानं बोलतो, गुढीत बोलतोय म्हणून तू पैर काय? हे बघ तू बायको सारखी राहा सांगतोय तुला. क्या अक्षरशः तुझी बायको तुला बोलली? तुला काय अक्कल आहे का? माझा मित्र होता त्याच्या देखत तू अशी बोलली. अरे तुला जर नाही नांदायचं ना तू गेली उडाच. मी असल्या ना 56 बायका करीन. 56 तुझ्या जागेवर दुसरं लगीन करत असतो, तुला अशी सवत आणत असतो. ध्यानात ठेव. पक्या म्हणतात मला बी.
अरे काय पद्धत झाली काय तो ही गाना ए अरला का ए गाना अरला का मी यार काय करतोय तू गावात अरला का मित्रावर असं रागून चलतोय लागा गाना अजून 2 टोल हान गाड्या तू हान पण लागा तू असं निघून गेलो मी काय करायचं सांग बरं हा अरे पक्याला काय एवढा गावात अपमान माझा आज तागात कोणीच केला नव्हता नका काय तुझी बायको बोलती वय तुझा बी जाळ केला म्हणते तुझ्या बरोबर त्या गाण्याचा बी जाळ केला म्हणते अरे माझी बायको मला लय घाबरायची लागा खरं सांगतो तुला शपथ हे बघ शपथ तिला कोणीतरी फुगविलंय र तिची नक्की कानात कोणीतरी हवा भरली त्याच्यामुळे अशी करते ही 4 वर्ष संसार केला का मी तिच्या बरोबर हा अरे 4 वर्ष संसार केला अरे पक्या पण काय हिला का बघ तुला सांगतो पक्या तुला सांगतो आता जर सासरवाडीचं तुझ्या जेवाय धोंड जेवायचं नाही गेलो ना तर ही अख्खं गाव थुतू करल आणि प्रत्येक जण येता जाता तुला टोमणं मारल बघ तुझा अपमान तीच माझा अपमान आहे हरला का खरंच ती दिलवाले टेलर तसला कुचका शेट जेत असला आणला का ते आपला आमल्या हमारीच बिल्ली हम कुछ में अरे बिल्ली कमी ती वटवागुळ जास्त या कशी बोल होती बघितलं का ती ठळा बोलून गेली माझ्या पुढे गाना काहीतरी कर गाड्या तू काहीतरी आयडिया कर काय बी उपाय कर मी अजून 2 टोल हान भर त्याचं पण काहीतरी उपाय कर आणि ती माझ्यावरचा तेवढं डाकपूस गाड्या एक उपाय आहे जरा अवघड आहे उपाय आहे अरे अवघड असू दे किती झाली असू दे पण उपाय पाहिजेत गाड्या उपाय बी आहे आणि तो 100% चालणारा बी आहे काय म्हणतो अरे आजार बराच होणार सांग काय काय उपाय काय बोलतो चल काय लगेच तयारी लागू नक्की आहे ना तुझ्या ओळखीची अरे सगळे माझ्या ओळखीची इथं तुझ्या ओळखीची तर अरे मीच पहिला त्यांच्या बरोबर असायचो तरी म्हणलं तू इतका नकरेल कसं काय चल अरे नकरेल मग तुला कळलं का त्यांची गाडी पहिली माझ्या गॅरेजवर यायची माझी ओळख झाली असं हा चल जाऊ चल हे प्राणप्रिया तुझ्यासाठी मी चंद्र आणेन अगं तारे अशी कुठच्या ऍक्टिंग असते का अगं जरा असं मोठं घे हा घर एकदा हा हे प्राणप्रिया तुझ्यासाठी मी चंद्र वा 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 काय 1 नंबर तारे खरंच तू माझं गो आपली नाटक कंपनी ना पुन्हा उजाळायला येईन 1च नंबर वा 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 1 नंबर ए तू काय करतोयस काहीतरी करून दाव कर अगं तारे हे काय करतो ए अरे हो रडायचं नाही बाबा ऍक्टिंग कर आतून कर मला तीच ऍक्टिंग येते ही नाटक कंपनी बसवणार आहे आपली तारे पण असू दे लय बाहेर रडतोय कसं आहे राहायच्या बेबी जागऱ्या येतात आपल्याला त्या टायमाला कामाला येईन आहे का नाही तारे बरं आता कंपनी जुळायला लागली या काळजी करायचं काम नाही नमस्कार मालक गिरायक या नमस्कार काय राव किती शोधलं तुम्हाला बर काय पहिला तुमचा ठिया उचलला तारे पाणी बिणी आण पाहुण्यांना नाही बसा मॅडम पाणी बरं असं तुम्ही बसलं तरी चालेल पाणी पिल्यासारखंच मग आमचं अरे गाणाभाऊ पण नेमकं काम काय आम्हाला सांग तरी मास्तर काम लय सोपं या हा काय माहितीये का शो पक्या आहे शो माझा लय जिगरी दोस्त आहे बघा आणि त्याचा अपमान तो माझा अपमान आणि गावात त्याचा 2-4 जणांना लय अपमान केलाय असं हा काय विषय झालाय माहितीये का लॉकडाऊन मध्ये ह्या नवरा बायको झाली भांडणं पक्याची आणि पक्याच्या बायकोची तर पक्याची बायको पक्याला सोडून लॉकडाऊन मध्येच गायब झाली ह्याची बायको काय ह्याच्या जवळ आता नांदत नाही बरोबर तर आता काय झालं गावातील लोक ह्याला येतात आता टोमणं मारतात बाकी सगळ्या लोकांना दोंड जेवाय बोलावलं आणि पाक्याला ना बायकून दोंड जेवायलाच नाही बोलावलं नाही तसं म्हणजे माझी बायको माझ्यावर लय प्रेम करते बरं का सासरा बी माझा चांगला आहे अक्षरशः इतकं प्रेम करते ना मी माझ्या कानान दुपारी ऐकलं इतकं प्रेम करते पण आता ती सांगाय नको कारण प्रेमाची व्याख्या माझ्यासारखा माणूस शब्दात काय सांगणार ती पक्याला बी माहिती मला बी माहिती बरं का ना भाऊ मुद्द्याचं बोल की आता म्हणजे नेमकं काय करायचं आम्ही तर काय करायचं माहितीये का ह्याच्या बायकोचा रोल करणारी व्यक्ती पाहिजे ह्याच्या सासऱ्याचा रोल करणारी व्यक्ती पाहिजे आणि मेहुण्याचा रोल करणारी व्यक्ती पाहिजे म्हणजे आम्हाला काय करायचंय माहितीये का 2 दिवस गावातल्यांची जिरवायसाठी खोटा सासरा खोटी बायकून खोटा मेहुणा आणायचा म्हणजे विषय असा आहे आणि तुम्ही तर नाटक कंपनीवर आता ते काय सांग ते कळलं आम्हाला आता सांगायची कर बरं तुम्हाला ही बायको म्हणून कशी वाटते काय केली लाजली तुला बघून ही बायको म्हणून चालते की मला 1 नंबरच आता राहिला सासऱ्याचा विषय तर सासरा म्हणून मी कसा वाटतोय बघा तू नाही यास नसतो काय तो काळा ठेवून सासरा अरे येडा बेडा काय अरे त्याला काय होतं काय झालंय अरे तुला काय खरोखर लग्न करायचंय वय
अरे खोटी बायको खोटा सासरा. गाणं तुला ध्यानात येणार खोटी बायको असू खोटा सासरा असू पण हे नाटक खरं खरं करायचंय आणि गावातली माणसं कशी आपल्या तुला माहित आहे या. अरे गावातली माणसं बघ एकदा तुझ्या गावातल्या माणसाने गोरी बायकोचं बघितली ना तर सासऱ्याकडे कुणीच बघणार नाही. हे बी खरं बरं का? आणि मग डोक्यावर का गाणं तुला माहितीये का आपल्या गावातल्या लोकांची लय उदागत नजर असते. बाई दिसली की अशी स्लिप होत्यात. कशी अशी स्लिप होत्यात आणि आपल्याला अक्षरशः डायरेक्ट लोक स्लिपच करायच्यात. हा मग जमते जमते माझी बायको तिचा नवरा आणि तुम्ही सासरा होऊ द्या. हा चालेल की. बरं आता सासऱ्यापर्यंत झालं पण मास्तर मेवण्याचं काय करायचं. मेवना हाय की आमचा दाजी मला हेलिकॉप्टर. अरे गाणं हे काय हेलिकॉप्टर मागतय. अरे पाक्या तू बी लय हाय चॅप्टर म्हणून तर तुला ते मागतं हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर बाळा आता नाही नाटक करायचं नंतर नंतर. अरे गाणं मला एक शंका आहे का. शंका. अरे ऍक्टिंग नीट करतील का. गणाभाऊ आमच्या संशय. अरे 35 वर्ष ह्या दांड्यात आहे. तारे दाव झलक ऍक्शन. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो राजबाबू. अयो लय लय गोड वाटलं मला पण मॅडम माझं नाव राजबाबू नाही मी गाणं आहे गाणं. अरे गाणं कुठं मध्ये मध्ये करतोय माझ्याकडे बघून म्हणा मी तर राजबाबू आहे तुमचा. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो राजबाबू. अगं तुझ्या डोळ्याचं काय खसड झालं काय इथे एवढा मोठा राजबाबू बसलाय की. अरे पक्या इकडंच कुठं अरे सारखं. म्हणू दे की तू काय आणि मी काय यार आपण दोघं एकच आहे यार. अरे गाणं तिथं उद्या गावातल्या माणसासमोर तुलाच नवरा नवरा म्हणली तर. हे बघ किती लाजली नाही तशी म्हणणार. अरे मॅडम लय चांगली आहेत रे आपण विश्वास ठेवू ना हाय का नाही मॅडम. बरं गणाभाऊ कशी वाटली ऍक्टिंग. हे वा 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 टाळ्या ऍक्टिंग नादच. तिचं डोळं बिळं तिरकायत का जरा माझ्याकडे बघून म्हणायला लावत जावा की. हा बर मॅडम अरे, एकदा कोणाच्या एकदा वेळेस काय सांगेल? ह्यांच्याकडे बघून म्हणा प्लीज. एकदा म्हण ग. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो राजबाबू. वा आता बरं पाहुणे ऍडव्हान्स किती घेणार. हा हे बघा गणाभाऊ 5,000 रुपये ऍडव्हान्स द्यावा लागेल. बर का मास्तर 5,000 ऍडव्हान्स तसा कमीच आहे तुम्ही काय लय नाही मागितला पण काय झाले माहितीये का आमच्या पक्याची पात्रता तेवढी नाही हो. पण गणाभाऊ आम्हाला बी परवडलं पाहिजे तर. पैसे पैसे तुम्हाला मिळणार. पैसे मिळणार तुम्हाला पण जरा थोडं काढ खिशात हात घाल खिशात हात घाल. acting एक नंबर आहे. ऍक्टिंग एक नंबर आहे. 500 रुपये ऍडव्हान्स घ्या. आता गणाभाऊ 500 काय होतंय का. पक्या 500 रुपयात कातना चुना येतोय का अजून ती पैसे आण. 5,000 होतं माझ्याकडे. बरं असू दे. बर बाळांनो मस्त अभिनय करता ही दाजी इथं आणि मी दाजींचा मित्र आहे काय ना तर माझ्याकडे हेलिकॉप्टर करत. अरे गप की आता ऍडव्हान्स आला की काय घालवायचं. ऍक्टिंग करायची तिथं बर चला द्या आम्हाला निरोप मग. चालतंय चला चालतंय चला चालतंय. हो लांबन चला चला चला. चालते पुढे होतो आलोच मी माझं जरा काम आहे महत्वाचं. कसलं काम आहे तुझं मला माहित नाही काय तुझं. कशाचं 2 मिनिटं माझी बायकोची माझी तारा डोंबिवली नवऱ्याचा खून करून बायको प्रियकराबरोबर फरार. हे होय का. हा बोला की. हा हाय काय बातम्या छापतील त्याच्या आईला. हो दिलवाले टेलर. चल पहिला बाहेर. ए या उपट सोंड्याला कशाला आणणार. चल बाहेर पहिला. अहो मी काय म्हणतोय दिलवाले टेलर पक्या तुमच्याकडे लय मोठ्या कामाने आलाय ऐकून तर घेतो काय म्हणतोय ती. अरे ह्या पुरट्याचं काय ऐकू मी. सकाळी वाचला बरं काही कंटिन्यू माझ्या खिशात ही असती कात्री डोबाळाच असतं ह्याला बघ डायरेक्ट. अहो आता हे डोबळायला माराय तुम्ही का गुंड मावाली का तुम्ही दिसाय जरी मावाल्यासारखा असला ना काय? अहो वृत्तीने लय सज्जन आहे हो. म्हणजे सगळं गाव म्हणतंय मी म्हणत नाही. अरे गावातल्या दिलवाल्याची काय इज्जत आहे माहित आहे ना तुम्हाला. लय इज्जत. अरे पक्का तू या दिलवाल्याची दिल्लगी बघितली दरारा नाही बघितला असा डोबाळला असता ना तिथं. दिलवाले तुमचा सगळा दरारा मला माहित आहे. ओहो दिलवाले तो बहुत देखे लेकिन आप जैसा दिलवाला कभी नहीं देखा. अक्षरशः माझ्या तोंडचा शब्द वाटला असतो. दिलवाले टेलर बाय पण भारी देवा. हा त्याचं काय. अख्ख्या पिक्चर मधल्या सगळ्या बायकांच्या साड्या तुम्हीच डिझाईन केल्या. सांगितलं मला रोहिणी हटंगडीनं.
अरे तो जो कलर होता ना साड्यांचा त्या बाई मधल्या बायांचा ती चॉईस मी केलता कुणी दिलवाल्यानी. मी तेच म्हणत होतो गाण्याला. हे म्हणत होतं ह्यांनी नसन केलं, दिलवाल्याला कुठं जमतंय बे असं. काय बोलतोय म्हणजे खरं ते तुम्हीच केलं दिलवाले. मग त्या उडपीच्या आवेचा बी ड्रेस तुम्ही शिवता काय? ये अरे त्या उर्पिका फिरपीची माप सुद्धा घेत नाही मी. तिची कपडे तीच शिवती. अरे मीच नाही अख्ख्या भारतात कुठलाच टेलर तिची कपडे शिवत नाही. चुकलं माझ्या मित्राकडनं. मला माहित नव्हतं. पण पक्या गावात एवढं मोठा रत्न आहे आपल्या गावात, पण गावाला अजिबात किंमत नाही. लोक नाही तसली ह्यांच्या माग बोलतात, तोंड ह्यांच्या सगळं गोड बोलतात आणि माग आबरूर काढतात ह्यांची. काय गाना पाठीमाग माझ्या नावानं बोंबलतात लई. काय गाना सांग काय बोलतात माझ्या माग? अक्षरशः तुम्हाला लोक नीच, ये नालायक, आता आमुषा, बेकार चोट, अजून वट वागळ म्हणतात मला. नको ऐकवा ना. बघा ह्या पक्याला ते ऐकवा ना. अरे मी माझ्या कानाने कसं ऐकलं असेल. मी म्हणतो देवा, अरे हे ऐकायच्या ते माझ्या कानाचे खसडा का झाली नाही. अरे या सुंदर चेहऱ्याला वट वागुळ म्हणतात. वागळच नाही म्हणली, त्याच्या बरोबर म्हणली गुबाड सुद्धा म्हणली. अरे तुम्ही ऐकूनच कसं घेतलंय? अजिबात नाही. अक्षरशः मी बुट काढला आणि त्याच्या अंगावर धावून गेलो. त्याने मला तेवढ्यात मागं वडलं. भांडण नको म्हणलं, भांडण नको म्हणलं, भांडण नको. हे तुम्हाला माहितीये का, ही गावाचं मत आहे. पण ह्या पक्याचं माझं तुमच्याविषयी इतकं चांगलं मत आहे ना, काय तुम्हाला सांगू दिलं. बस 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 हीच पाहिजे होतं मला. अरे माझं तुम्ही हृदय आहे, हृदय काळीज आहे. हा काळीज आहे आणि तू हृदय आहेस. होय ग दलाली, या गरगरीत दुधाचा 3 कप चहा टाक. काय दिलवाले, तुम्ही आज तागाय साधं घरात विष सुद्धा कोणाला पाजलं नाही आणि आज आमच्या दोघांसाठी चक्क चहा पाजताय. आशीर्वाद वहिनी आशीर्वाद द्या. काय अहो दिलवाने, लय दिवसात वहिनी दर्शन झालं म्हणून पटक्याच वहिनीकडून आशीर्वाद मागावं. म्हणजे कसं असतं माहिती का, मला परिस्थिती दिसली का नाही, मला वाटतं झुकावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, म्हणजे आपल्या जीवनाला उन्नती मिळती, बरकती मिळती. अरे हे शब्द ठीक आहे, पण शापागत उलटा का होतो त्याच्या पायापाशी? अहो तुम्हाला माहिती ना, गाणा म्हणजे नागाचा फणा, आणि गणाचा फणा कधी असा उलटा झाला ती मलाच कळलं नाही. नाही तुझा फणा काढून काय माझ्या बायकोच्या पायाला डसतो का आता तू? अरे ते कसं आहे माहितीये का, गणाला खूप संस्कार आहेत ना, आणि त्याच्यामुळे ते वहिनींचं दर्शन घ्यायला गेला होता, असा चुकून घसरला खाली. लय संस्कार. हो ना. या चहा दे. हा घ्या पाठ दिशी. हा तर असं ना, एकदम हेकडा का ना, हेकडा होय का? विधानसभेला उभा राहणार आहे का लोकसभेला? होत वहिनीला सोडून आला. चहात जरा साखर कमी पडली ना, टाकून येतो. ह्याच्यात नाही साखर आहे. बस 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 बस. तुला डायबिटीसचा आजार आहे ना, त्याच्यामुळे वहिनीने बनवताना कमी साखरेचा बनवलाय. कधी असू दे असं. बरं चहा घेतला, सगळं झालं. गाणं इकडे रे माझ्याकडे गाणं. बरं मुद्द्याचं बोला तुम्ही. काय मुद्द्याचं बोला पाठ. हा अरे जरा कंट्रोल करते काय. अरे कसं कंट्रोल करू? कसा होता चहा? चहा बी 1 नंबर आणि चहा देणारे सुद्धा 1 नंबर. बरं का, काय ते मन गरगरीत दुधाचा चहा. बरं तुमचं काम काय महत्वाचं? तेच सांगतोय मी. दिलवाले टेलर, प्रकाशच्या सासऱ्यानं सासरवडीला धोंडे जेवायला बोलवलाय. ह्याला बुरट्याला? अहो बुरट्यालाच म्हणता का? अहो ह्यो नाना खोटा नाही हो, ह्यो खरं नाना निघाले. फक्त घासून बघायची गरज होती. आणि दिलवाले टेलर, माझा सासरा लय दिलदार, तुमच्यासारखाच. आणि तो म्हणला की गावचा फेमस प्रसिद्ध तुमच्या गावचा दिलवाले टेलर
त्या सुद्धा काळतोंड्याला घेऊन या जेवायला. उद्या यायचंय बरं का, किती वाजता? सकाळी 10 वाजता बरोबर. हा येतो, नक्की येतो, काळजी करू नका तुम्ही. चला या बरी कामं द्यायची असतील तुम्हाला. हो हो, आणि येताना थोडस स्क्रब करून या. हा, जोडा कसा शोभून दिसला पाहिजे, नाही तर तुम्ही वहिनींचे घरगडी दिसायला नको. आल्या आल्या गाणं बघितलं ना, मॅचिंग येलो येलो कसं होतं. मॅचिंग येलो येलो या हा घरी घरी डायरेक्ट घरी. हा घरी. हा अरे चल की इकडे बघ की, तिकडे कुठं. हा कवर म्हणलं वहिनीला जाता जाता जाऊ का म्हणून यावं, जाऊ का म्हणून होतं. अरे ती दिलवाली किती खवईच आहे माहित आहे ना. बरं मला सांग, त्या वहिनीच्या पायापाशी इतका का वाकला तर? अरे तसं नाही, आपण घालतो का सगळी? अरे आबरूचा काय संबंध आहे? मी म्हणलं वहिनीचा आशीर्वाद घ्यावा म्हणलं, आणि म्हणून वाकलो होतो रे. बरोबर दिसल्या का वहिनी कशा होत्या? अरे कशाचं काय, बस मी बघायसाठीच वाकलो होतो. पण ती ट्रे चहाचा त्याचा जाळ झाला ना मधीच. त्या ट्रे त्यांनी असा धरल्यामुळे मी खाल्लं वाकलं, मी ट्रे दिसत होता. त्या वहिनीचं तोंड मला कसं दिसलं नाही. पण एक सांगू का, थोडीशी नॉर्मल झलक मला दिसली. तुला सुद्धा बघायला मिळेल. अरे सबर का फल मिठा होता आहे. हा आज मला भेटलं ना, उद्या नक्कीच तुला भेटेल. हा कर बाला तो हो बाला. चल आता जाऊ चल. शेटजीला शेटजी, हे बॅत कशाला आले बाबा? शेठजी. ओ शेटजी, या बाबा या. घाबरू नका या. ते चंदो बिंदो मागाय आले मला वाटलं कुणी. चंदो सदा चंदो छानच्या लक्षात. काय भिकारी वे आम्ही चंदू मागा यायला. तुम्ही कुठे देता चंदो तवा? तुम्हाला हाय का चंदू खिशात? 2 रुपये का वायना पण देते बाबा मी. 2 रुपये का? आम्ही जाऊ द्या, आम्ही काही वाद घाला नाही आलो, महत्वाच्या कामाने आलो. या काय काम करले बाबा? सांगा पक्या, तुझ्या तोंडाने सांग. प्रकाशच्या सासरवाडीत धोंडे जेवणासाठी सपत्नीक आमंत्रण द्यायला आलोय. हे बाबा तुझ्या पाया पडू का, सरळ सांग ना. तुला का साप चावलाय का इचू चावलाय का तुला पिलीक उसळली? आरला का म्हणजे कसं एक स्टेटस न सांगायला नको का? बरं जाऊ द्या, मी सरळ भाषेत सांगतो. पक्याच्या सासऱ्यानी आणि बायकोनी पक्याला धोंड जेवणाला बोलावलंय. लई चावी मिरवत होता ना माझ्या. ते बी, आणि त्याच्या बरोबर सांगितलं की तुझ्या सगळ्या मित्रांना बी घेऊन या म्हणून. जे दूरचे मित्र आहेत त्यांनाही घेऊन या असं असं म्हणलंय काय? हो, त्यामुळे काय झालंय माहितीये का, आता तुमचे दोस्त दिलवाले टेलर त्यांना बी सांगितलं. त्यांना तर अक्षरशः इतका आनंद झाला ना, वहिनीला स्वतः चहा करायला लावला. वहिनी स्वतः चहा घेऊन आल्या. चहा पिऊन आलो, वहिनीच्या असते. भाभी घरी असते? गोड चहा पिऊन आलो. भाभी असते. घरीच आहे त्या. तुम्हाला चहा पाजते? हो, हाताने करून पाजते. हे माझ्या लाडू चष्मा घे बाई माझ्या. का? मला थोडा काम आहे, मी पण जाऊन येते. बरोबर, चालते येते बरं का? पण माझ्या सासरवाडीत यायचंय मस्त पैकी. आणि माझ्या सासरवाडीचा रुबाब बघायचा कसा आहे ते. प्रकाशची सासरवाडी, प्रकाशची. पण येते खरं का खोटं बघते ना. ही पण सासऱ्याने ऍडव्हान्स मध्ये पाठवून दिले. या यायचा नक्की. अरे चल की. हे माझा चष्मा घालून मी पण जाते बाबा, भाभीजीचा दर्शन घेऊन येते. ओके. जयरामजी की. अब करतो परत फोन. हा जयरामजी की शेठजी. बसा. निवांत असते बाबा दुपारच्या तुम्ही. रिलॅक्स राहायचं शेठजी, रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. मी काय म्हणते, ते पक्कान गणा ते दोघं आले होते. ते म्हणले पक्काच्या सासरवाडीला धोंडा जेवायला जायचे. मला तर खरंच वाटाना बाबा. काय माहित बाबा, धोंड खायला जायचंय का धोंड जेवायला जायचं? धोंड मारून त्यांच्या नादी लागल्यावर कुणी. पण चला ना, त्यांनी बोलावला तरी बाबा. आपण तर नको म्हणून त्यांना नेलाच नाही ना. एक नंबर थपाड आहे ती. मला खरं वाटतो. तुटल्या का तारा? शेठजी हो क्या? भाभीजी चांगले संस्कारी असते. अरे संस्कार म्हणजे अशी वडीलधारी माणसं आली का नाही, मान सन्मान आदर आपोआप तिच्या मनामध्ये जागृत होत असतो.
आदर असते बाबा, पण ते घुंगट नाही सुटते ना, बर तेवढाच माझ्या मनाला लागते. लय छान आहे तुम्ही. हा घरी जावा आणि बायकोचा गुंगट बघत बसा. या मी येतो. संध्याकाळी जायचं जेवायला. ते महत्वाचे असते बाबा. हा जय रामजी. हा जयरामजी की या. एका दिवशी येते चहा प्यायला बाबीजीला घेऊन. घरी काय चहा होत नाही का तुमच्या? जावा. हा येते बाबीजी. हा ओके ओके. होय का बाहेर ये पहिले. ए देखणे काय का कुणाला विचारून तू पाणी घेऊन बाहेर आली? परत जर बाहेर मी बोलल्याशिवाय जर आली ना, तुला माहित आहे ना कतरी असते कमराला माझ्या, डुबूनच टाकील परत जर आली बाहेर तर. हा दूर हो जा मेरी नजरों के सामने से. फूल है गुलाब का, इसे चमेली का मत समझना. प्यार है बाजी नना का, किसी और का मत समझना. सगळ्यांना सांगायची हो बाजीना इथंच आहेत. बाजे नाना काय म्हणताय का ना भाऊ पक्का? अहो लय महत्वाचं काम घेऊन आलोय तुमच्याकडे. काय वा आमंत्रण आहे, आमंत्रण तुम्हाला. आमंत्रण मला? हा लगा आज काय आमंत्रणाचा दिवस आहे का काय? अहो माझं नाही. मग पक्काच हा प्रकाशचं प्रकाशच्या सासऱ्यानं आणि प्रकाशच्या बायकोनं धोंड जेवण करायला मला आणि गणाला बोलवलंय. त्याचबरोबर माझी बायको म्हणली की गावातला तुमचा जो सरपंच आहे त्याला हे घेऊन ये, कारण तो आमंत्रणावरच जगतो ना. येतो आम्ही बी येतो आणि बघू अमोलला बी घेऊन येतो. आणि शक्य झाल्यास सपत्नीक आलं तरी चालेल. सपत्नीक पण बायको आज नाही, नाही आज गेले. बरं तुम्ही शिंगाई येतो शिंगली 100%. शिंगलच्या चला चल पक्या. अजून आमंत्रण सांगायचं. सांगायच्यात. बर बाजे नाना जरी आमच्याकडून विसरलंच तरी माणसांना सांगा की गाणानं आणि पक्यानं तुम्हाला आमंत्रण दिलंय म्हणून, आणि तुमच्या थ्रू घेऊन या सगळे. हा सगळी घेऊन ये. नाना चुलबंद आमंत्रण. ओके ओके. कसा दिसतोय माझा लुक वय तरीच मगापासून मी म्हणतोय कुत्री इकडे बघून का बघत्या, तिकडे बघून का बघत्यात. कुत्री बघतात म्हणजे तुला काय म्हणायचंय? अरे काय झालंय माहितीये का, त्यांना असला गावात माणूस बघायला सवय नाही ना रे, त्यात कुत्र्यांची काय चुक आहे रे. गावातली कुत्री बी का नाही? अरे गाना हा मुंबईचा ड्रेस आहे, मुंबईचा. मुंबईला लोक ना अशी एकदम स्टाईल मध्ये राहतात. पक्या इनो तर इकडे बी टाकतात रे, इकडे बी इनो टाकून पितो की आम्ही पाणी, पण तुझ्या इतकं अति नाही करत रे. अरे लका पक्या एवढा टायमिंग झाला, कधी यायची गाडी? अरे स्पेशल माणसाला गाड्या नाही सांगितलं, आपली भाजी नाना. अरे कशाला त्या बाजारात विश्वासावर बसलाय, नाही झाली तर येणार. बाजी नानाला पण असा 2000 रुपयांचा ऍडव्हान्स दिलाय. कशाला 2000 रुपयाचा ऍडव्हान्स? मी चांगली गाडी लका बुक करतो. तुला काय करायचंय? माझी गाडी मी बघतो चांगली गाडी. अरे हो का आली आली आली. थांबा 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 थांबा. एक काम करता का, काय झालंय माहितीये का, अर्जंट आम्हाला पक्याच्या सासरवाडीला जायचंय. येता गाडी घेऊन पक्या सासरवाडीत? पोरांची गाडी आहे ही पाहुणं. अहो पोरांची गाडी असली तरी माणसंच वाटते ना. नाही पोरांशिवाय दुसरं काही वाट नाही आम्ही. सॉरी बरं का, दिलगिरी व्यक्त करतो. तुमची गाडी मी रस्त्यावर अडवली. चला चला जाऊ द्या. ओके ओके. ट्रॉफिक जाम झाले. चला चला जाऊ दे जाऊ दे. नीट वाहतूक करा. कुठं चेन्नई एक्सप्रेस? मला वाटले मला ठेवून जाते का काय बाबा. अहो कशाला तुम्हाला ठेवून जातोय? आला का दोस्त कुठं डिलवाले येते ना. तो टाकलिया कुठे आहे तुमचा दोस्त? त्याला दाखवायचंय प्रकाशची सासरवडी कशी आहे. पक्या जरा तू आता सायलेंट होतो का? तुझा आता सायलेंट जर नाही झाला ना तर मी वायलेंट होईल बरं का, सांगू का सगळ्या दुनियेला. मग जाऊ दे का ना, सायलेंटच होतो, सायलेंटच होतो. काय म्हणते का दोघं? नाही नाही काय नाही म्हणते. अशी आम्ही काय म्हणते मध्ये मध्ये सवय गेली नाही शेटजी आपले. नाही नाही असं शेटजी आपलं माणूस आहे. आणि प्रकाशच्या सासरवडीतला रुबाब बघायचा. गाडी आली बघ, गाडी आली. मला वाटलंच होतं बाजीनाना तुम्ही 100% येणार. पक्या आता दुसरी गाडी बुक करत होता, म्हणजे तुम्ही येताय नाही येताय, पण मी म्हणलं बाजीनाना म्हणजे जा न जाय पर वचन न जाय, है का नाही? उतर. ऍडव्हान्स बिडव्हान्स मी दिला, भोर काय रे तुझा गटुडा? कुठं लावू गाडी? गाडी हे गाडी बसा की, चला पुढे घ्या, बसू दे घ्या, चला. गणा तू मागे बैस. अरे काय लागा पक्या, आपण एवढे लका जिगरी दोस्त आणि लका तुला लका डायरेक्ट मला मागं लावतोय. अरे अख्खी गाडी गच्च भरली, आपणच आमंत्रण दिले ना. मागे बैस, आणि इथे जागा नसेल तर हौदात जाऊन बैस. अरे लका मला हौदात बसायला लावतोय लका तू. गणा पका तुझा जिगरी दोस्त, त्याच्या मांडीवर बस त्याच्या मांडीवर.
तरीच मी म्हणलं हे डोम कावळा बाहेर होऊन बोलायला लागला, गपक्याने वास आला. तुम्हाला किती वेळा सांगली टेलर तुम्ही लांब न बोलत जा म्हणून. ब्रश करत नाही वाटतं. नाही काय का असा ना, पण पक्याला का तुला एक काम कर, हो बघ माझं का तुझ्या संग भांडव नाही का, एक काम कर तुझ्या सासरवाडीत तूच जा, मला यायचं ना तुझ्या सासरवाडीत. तू तुझ्या सासरवाडीत जा आणि तू बघ. चला कशाला केली टिंगल नको ना टिंगल, जा नको जा जा तू जा. हाय का बस बस मांडीव बस. याला मला दोस्त प्रेम मित्र प्रेम मित्र प्रेम. चल जास्त शिटा बसलेली एवढी गाडी बुक करायची. हा केली की एक काम कर, ए प्रीतम तुला जर गर्दी होत असेल ना तू इथं उतरला तर चालतंय. हा चालतंय. चला खायला कर चला पक्काच्या सासरवाडीला कशी मजा. लाडाचा जावाई चालला सासरवाडीला, आंब्या लाडाचा जावाई चालला सासरवाडीला. या तुझी सासरोडी लयच मोठी दिसते. महल गाडी कुणाची त्यांची म्हणजे आरा असली हे किरकोळ त्यांच्यात त्या कामगार लोकांना फिरायसाठी ही गाडी स्वतःला फिराय BMW फॉर्च्युनर आलेच नाहीत वाटतं. आवाज द्या बघा. ज्योत्सना कोण आज जावाय बापू, या 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 नमस्कार नमस्कार. वा वा गणाला बी आणलं. या हो ज्योत्सना आलो मी. हे माझे सगळे मित्र परिवार. नमस्कार नमस्कार. ओळख करून देतो. हा आमचा सडील पडेल मित्र प्रीतम. हे आमच्या गावचे सरपंच. नमस्कार सरपंच. बाजी नाना आम्हीच निवडून दिले त्यांना. हा उजडा चमन आमचा आमल्या. हे मागणं पुढे काय बुद्धी काय तुम्ही तुमच्या घरात घेऊन देता का तुमच्या ह्यांच्या पैसे. आता सांगू आणि त्या तिकडे मागे शेवटी दिसतात आलेच बघा डोमकळ्यासारखे. नमस्कार. असू द्या. धनी तुम्हाला जरा जास्तच घाम आलाय. आला ना एसीतून उतरल्या बरोबर इकडे म्हणून बाहेर घाम आला. अरे माझं पैसे फिटलं नाही पक्या. ही पोरगी जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग करते. या पितळ उघड पाड नको. बरं चला. आता इथंच उभा करणार का. नाही चला ना. ए ज्योत्सना चल ग. ए चला. कसं आहे मामा बरं आहे ना मग. मजेत आहे. ऊस पीक पाणी सगळं जोमात आहे. ज्योत्सनाला बोलवा. बाळा ज्योत्सना छान आले. धनी स्पेशल आहे ना माझ्यासाठी. येस चहा. दमानी वहिनी नाही मला बी आवडते. वहिनी कशा आहात. दिलवाले सावकाश चहा घ्या. मस्त आहे चहा. चहा. पाहुणा बोला. मी काय म्हणतोय, इतकी तुमची पोरगी सुंदर आहे आणि पक्याला अनुभवतच कमान नाही. अहो ती माझी मुलगीच नाही. म्हणजे त्यांना म्हणजे पक्या सासऱ्यांना म्हणायचे आता ती त्यांची मुलगी राहिली नाही, आता ती पक्याची बायको झाली. ते पक्याला सासू नसते काय. ती दुसऱ्या नाटक कंपनीमध्ये कामाला आहे. म्हणजे शेठजी काय म्हणायचे आमच्या मामांना, ती मोठ्या नटबोल्ट कंपनीमध्ये काम करते माझी सासू. आहे की नाही रे. म्हणजे ह्याच्या सासूबाईत ना मॅनेजर आहेत मोठ्या नटबोल्ट कंपनीमध्ये. ज्या गाडीला नटबोल्ट बसतात ना त्यांच्याच ह्याच्यात तयार होते कंपनी. जीभ घसरली मामांची. धनी तुम्ही खूप थकले असताल. पाय चेपून देऊ. पाय नंतर की डोकं चेपून देऊ. डोकं तर माझं आता गरगरायची वेळ आली, पण ते पण नंतरच. खरंच वहिनी मानलं तुम्हाला. तुमचं एवढं प्रेम बघून ना अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी आलं. पैसेच मोजलेत त्यांनी तेवढे. पैसे म्हणजे पैशाचं काय गोळ येऊ. अरे ती म्हणजे वहिनीला असं म्हणायचंय की पक्या एवढी पैसा कमावतो, धनसंपत्ती कमावतो, ती सगळं आणून शेवट वहिनीच्या खर्च करते आजी मला हेलिकॉप्टर.
हा ही पोरग ना हे तू स्वप्न पायलट व्हायचं आणि ती पाक्याला म्हणते मला हेलिकॉप्टर घेऊन द्या इकडे स्लॅबवर ठेवलंय स्लॅबवर. हो 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 अगं लाज वाटाय पाहिजे की तुला तिकडं मला संसार ठेवून तो इकडं आले वाटतात इतके हे कुठलं घेऊन आले तू माणसं अगं लाज वाटाय पाहिजे तुला कुंकू मी तुला कुंकू हे काय लावलंय पत्राच असलं काय घातलंय तुझा काय परिचय कशाला तुम्हाला पाहिजे असलं काय लावलाय खेळ तुला लाज वाटते का तू इथे काय करते नवऱ्याचा संसार सोडवतोय तिथं राहते तुमचं नाव काय नाव अरे माझं नाव किसनराव पहलवान तुम्ही पहलवान दिसताय की तुम्हाला तरी कळायला पाहिजे की लाज वाटते का तुला सांग मला किसनराव तुम्हाला मी आसन देतो तुम्ही बाहेर या कसलं असं तुम्ही मला थोडा आहे का राव ही बायको माझी राव मी तिला 4 चौकात मंगळसूत्र घातलंय राव. तुमची काहीतरी मिस्टेक होती तुमची बायको नाही तुमची बायको दुसरीकडे बघा कुठतरी गेली असेल. अहो दुसरीकडे कसं जाय मी राव रात्रंदिवस त्या बायकोची हार माझ्या बायकोला मी कसं तसं नाही म्हणत मी. अहो पेल्यावर सगळ्या बायका एकसारख्याच दिसतात पेलाराला. अहो नाही राव मी गावाच्या दुसऱ्या बायकडे गेलो का सांगा मला बरोबर. चला चला तुम्ही पुढे राव. नाही नाही माझा संसार राव तुम्हाला पण 2-4 लेकरं असतात राव विचार नाही आम्हाला नाहीत माझं अजून लग्न नाही राव. मग माझा विचार करा माझे बायको दुसऱ्याच्या जर घरात आय कराव आय कराव माझे राव बायको पहिलं कोण होतं म्हणायचं अहो ते शेजारचा जरा डोक्यावर परिणाम झालाय कुठली सुंदर मुलगी दिसली की बायकोच म्हणताय अहो बाबा हे आधी नव्हे सांगायचं घेतली मी जागा पटाकल गेले माझे बायको नसते लागा मी नसती चप्पल आत गेली का माझ चप्पल उघडली आता बायकोकडे पण जाते तुम्ही माझ्या मी काय म्हणते बाबा लवकर जेवायचं बघा निघायचं बघा मला ते काय खरं वाटणार बाबा काय रीती रिवाज असेल अगे तुला लागा या संसाराची काय अजिबात काळजी आहे का नाही लागा हवला का माझ्या थोडं बी प्रेम नाही तुझं लय प्रेम आहे मी काय करतो एवढे प्रतिष्ठित नागरिक हे बसले तुम्हाला कळतं का एखाद्याची बायको जर घरात अशी की आत्महत्या करायची येईल माझी थोडं आहे का माझं रबी हाणून गेलं आत्महत्या करायला साहेब त्या गाडी खाली झोपील मला बघा किसनराव ही बघा मी तुमच्यासाठी नजराना अहो एवढ्या पैशात तुम्ही किती दारू प्याचाल तुम्हाला माहिती आहे का. अहो ही तुमची बायको नाही आणि मी म्हणतो जरी असले ना तुमची बायको तर ही तुमच्याच बायकोच्या मेहनतीची कमाई. अहो नाटक कंपनीत काम करते तुमची बायको खोटीचं तुम्हाला वेळच्या वेळेला क्वार्टर मिळावं म्हणून. होय हा मग हे तुमच्या बायको एवढं माझी काळजी करते मग जिंदगीतून पहिल्यांदा हे नोट बघितलं पहिल्यांदा खिशात ठेवा आणि सगळ्याला सांगा ही माझी बायको नाही म्हणून. नाही बायको ते तुमची बी बायको असू द्या सगळ्याची बायको असू द्या मला सांगा फक्त कोणाची बायको म्हणायची नाही म्हणत माझी नाही फक्त बायको बाकी कुणाचीच म्हणणार. बरोबर ठीक आहे असू द्या चला सांगते की असं मला रोज 500 देत तुम्हाला माफी घाबरू नका. तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला सांग मी माझं कसं आहे माझं चुकलं बरं का पैसे चुकलं तुमचं असू द्या पाहुणा चुकलं असं थोबड घालून घ्या चुकलं असू द्या बुटवाले चुकलं बरं का माझी चप्पल ही माझीच बायको ना ते काय तुम्हाला ठेवायची माझी बायको नाही ती. हा ना तीच म्हणलं येतो पाणी आहे का प्यायला ताब्याच घेऊन जाऊ पाहुणं तुम्हाला असं म्हणता तांब्याच घेऊन जातो मग अहो नको ना असू द्या नेतो राहू द्या राहू द्या पक्का हे पक्का पक्याला काही विचारू नका आता गणाला इच्छा गणा अहो हा बाहेर गेल्या मी त्यांना व्यवस्थित विचारलं
म्हणलं पाहून तुम्ही असं येड्यागत का करताय ही तुमचीच बायको आहे का? त्या माणसाला डोक्यात जरा फटका मारला तुम्ही म्हणला येडे म्हणून खाटक्या डोक्यात फटका मारतो का? पाहुणा म्हणला सॉरी पाहुणं चुकलं ही माझी बायको नाही. बघितलं कबूल केलं का नाही? ही माझी बायको नाही. आता अजिबात नाही होणार. जोशना ताट आण बाळा. गणा इकडे बस हिले ताप देते संभाळ. बाळा बस तुला सांगेन तुला. वा वा आणल्या कसा खम कसा असणार माझा बी जबऱ्या नाक खुळाय बरं का पका. मग खबर टोपी काढतो 10 तोळ्याची. हा जावाय बापू दामाने. त्याला ती सवय नाही ना. नाही ती बैल कसा ओसवडीत घुसतो तशी मला जरा. हे घ्या 5 तोळ्याची. असं द्या. हे बघा ही पॅरिस वरून आणली खास 50 हिरे त्याच्यात इम्पॉर्टेंट आहे. बघितली का कासवाच्या स्टाईलची आणि डायमंड हात नाकारे लाव. थांबा काय म्हणते जाताना काढून दे. सासरीने घेतली जावयांसाठी. ही दुबईवर आणली आणि ही सिंगापूरची. सासरे मामा तुम्ही खूपच चांगली आता. असं अमेरिकेहून तुमच्यासाठी. पाया पडतो पाया पडतो. असू द्या. लय नंबर पाक्या लय नंबर पाहिल्या. ही टोपी ही कुठून आणली? ती आपली इंडियाची आहे. ती देशीच घालायची. चांगल्या बरं का मामा चांगल्या टोप्या घालता बरं का तुम्ही. मस्त. ते कसं आता जेवण करून घेऊयात आपण लवकरच. पाहुणा ही एक इम्पॉर्टंट अंगठी. पण तुमच्या जवळचा मित्र कोण आहे? जवळचा म्हणजे पक्क्याच्या जवळचा मीच मित्र आहे. लय जुना मित्र. अहो मित्र काळातला मित्र आहे माझ्या. तो कवर माझा जवळचा मित्र. तशा नाही ह्याच्या सगळ्यामध्ये मी समजूतदार असते. मी सांभाळून ठेवील आणि त्याला व्यवस्थित देईल. मी जवळचा मित्र असते. माझ्या पोटात साहिजे. अहो पकाना आम्ही एका ताटात जेवलेलो आहे त्यामुळे मी तो लय जवळचा मित्र आहे. हे काय थांबा मार्केट वहिनी मुंबईत असल्यापासून आमची ओळख आहे. तसा बालमित्रच मी आमच्या पकूचा. बर का मित्र काय नाही मामा आता कोण ते जवळचा मित्र आहे ना तो स्वतः आपला पक्का सांगेल ना. कशाला जास्त बोला. जावई बापू तुम्ही कसं आहे माहितीये का मामा तुम्ही समजून घेऊ शकता. पण माझा खरा जीवाचा जीवलग मित्र गणा. तुम्ही ती आंटी गणालाच घाला. असं आहे का? गणा भाऊ उठा जरा. नेक्स्ट टाइम चैन करीन. चेन का मला वाटलं का फास द्यायला माफी. नाही चैनीचं माप घेतो. चालेल बरं असू द्या. काय मला मिळले काय तुम्हाला मिळले काय सारखंच. बरं मामा चला आता उशीर होतोय आम्हाला. माघार फिरायचं जेवायचं काय चला डायनिंग टेबल मध्ये चला. काय झाली एवढी बेइज्जती. या जावई बापू. जेवण खूप छान होतं बरं का मामा. या सरपंच. वहिनी लक्ष असू द्या पकाकडे. आशीर्वाद घेतो मामाचा जरा. असू द्या. वहिनी हा चला का वहिनी मला वहिनी खरंच कसं उपकार इतकं सुंदर जेवण तुमच्या. दिलवाले टेलर काय मान वहिनी या. चला नाना चला. आलं का धोंड जेवण करून? आले बाबा. कसा झाला कार्यक्रम? चांगले झाले. लोकांचाच कार्यक्रम विचारते बाबा. काय त्या पकाचा कार्यक्रम केला. कसला धोंड जेवण झाला बाबा. ते 1 किलोचा सोना घातला त्याच्या सासऱ्यानी. तुझ्या बापूसनी मला काय केला बाबा. हे बघ
हे असला चेन दिला एवढी एवढूशा. ते कुत्र्याच्या पप्पीला घालतेत ना पिल्लाला तसला चेन दिला. आणि तुला शांते त्याला काय सूट बूट घेतले, मला तसला चप्पल घेतले सासरानी. होय काय ह्याच्या आधी मस्त की केलंय का नाही काय केलं? आता काय तुम्हाला म्हशीच्या गाड्यात कंडा कसा करतात तेच करायचा बाकी राहिलाय. केला असता तर काय फरक पडला असता? एवढा मोठा म्हैस बांधला माझ्या गळ्यामध्ये तर. म्हैस आहे काय मी? हा त्याच्या बायको कसला असते अशा सुंदर दिसते. मग हे असला बांधला ना माझ्या गळ्यात, माझाच नशीब फुटला त्याची बाबा. बायको बघाय गेलता का धोंड पोळ्या खायला गेलता? आपण बघते ना बाबा गेल्यावर सगळं जे डोळ्याला दिसते ती. दुसऱ्यांच्याच बायका बघा, स्वतःची बायको नका बघू. कधी बघितली का मनापासून बायकोकडे डोळ्यात डोळा घालून कधी बघितलंय का? वाटलं का? कशा बघते म्हणजे माझा डोळा बाहेर पडते? हो माझ्याकडे बघून डोळा बाहेर पडणार, दुसऱ्यांच्या बायका बघताना नाही डोळा बाहेर ते पडत. काय म्हणतात ना ह्याचा तेल त्याच्यावरती तू. मी एवढा सांगते बाबा की त्यांनी किती तामझाम केला त्याच्या सासऱ्यानी आणि त्याचा बी ते बायको कशा गोरा पान आहे एवढाच सांगते मी. मी म्हणते का दुसऱ्याच्या बायकांना बघते? त्याचा बायको गोरेपणे ह्याच्यावरूनच कळलं की माझं काय ती. जाते मी दुकानात. किरकिर 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 वाढले सगळ्या तुझ्या. किरकिरच असती माझी सारखी. त्याला सांग की घरी जरा. मास्तर आले 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 राम राम. हेलिकॉप्टर पाहिजे तुला? अरे शांत बस की बाई प्रत्येक जरा. वेळेस माणसं बघत नाही काय नाही, तुला ऍक्टिंग करायला लावली होती. तारे, हे गळ्यातच पडतंय. पाहुणं हा? तुम्ही ऍक्टिंग मात्र एक नंबर केली बरं का? एक नंबर केली बरं धन्यवाद, का? धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे ना अहो इतकं तुम्हाला सांगतो याची इज्जत वाढली गावात. आणि एवढी सुंदर बायको ह्याच्या आज तागाय ह्याला कधी मिळाली नसती. मध्याव येता का मालक वरटतोय भाडं. पक्या त्यांचं देऊन टाक बाकी मस्त तुमचं सकार झाला मास्तर. हो ताराबाई तुम्ही पण खूप छान ऍक्टिंग केली. आणि पाहुणं तुम्ही बी बरं का वेळ प्रसंगी वेळ मारून गेली. त्यामुळे किती ठरलं होतं आपलं? 10,000 ठरलं होतं त्यातलं 5,000 advance आलंय ना? पक्या 5,000 देऊन ए गप देतात हा हेलिकॉप्टर. बघा, हे 5,000 रुपये तुम्हाला ठरल्याप्रमाणे वा, दिले. वा, वा. पहिले 5 झाले. आणि ऐका प्रकाश लय दिलदार माणूस आहे. हे अजून तुम्हाला 5,000 आपल्याकडनं बोनस. बोनस. अहो कलाकार हा माणूस कसा असतो माहितीये का? गरीब असतो पण लाचार नसतो. पुन्हा पुढे अजिबात हात पसरून भीक मागत नाही. नाही 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 अजिबात नाही. गणाभाऊ, कलेची पक्याची पकाभाऊ, किंमत खरंच केली ना. कलेची तुम्ही आज किंमत राखली. आज एवढ्या वर्षात कुणी जाणलं नाही, तुम्ही दोघांनी जाणलं. धन्यवाद तुमचं. अजिबात नाही. बस 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 असं सहकार्य करत राहा पकाभाऊ. मॅडम एक दिवस तुम्ही मोठ्या पिक्चर मध्ये काम करणार बर का? माझ्या मुंबईला लय ओळखीत मॅडम. तुम्हाला मी मुंबईला घेऊन जातो. पिक्चर मध्ये रोल देतो. हो ह्यो मोठ्या मोठ्या डायरेक्टर प्रोड्युसरच्या घरी झाडू पोचा मारायलाच असतो ह्यो. चला पक्या. बरं चला. येऊ का मग? चला चला. चालेल थँक्यू. तुला आता का नाही? चल या बरं ती त्याला- त्याला त्याला चांगल्या जाताना देतो. त्याला हा, नाही तारे ह्याला सांग की जरा समजून. नाही. येऊ का मग? हा, हा, हा. ताराबाई, आठवण चालू येईल हा? आठवण झाली हो. तारे ह्याला काय कळतं का नाही का माणसात बोलायचं? अरे जरा गप बसत जा की. बरं तारे ते पैसे दे इकडं. आईला खरंच गणाभाऊ आणि पकानाना खरंच मोठ्या मानाचे आहेत. हा चला मालकाचं भाडं हे देऊ. हे चल रे चला रे. चला. अहो आप्पा काल सासरवडीत गेलतो धोंड खायला. अहो अख्खं गाव नेलत. मग तुम्ही नव्हता. अहो कसली उठा ठेवा आप्पा. हेच रागानाला आपल्या. अयो आपा अहो ह्याचा सासरा म्हणा गेलो लय जिगरबाज. अहो, काय सोनं काय ती बंगलान काय ती गाडीन एकदम ओकेच. सांग. विचारूच नका लय डेंजर काम. लक्षात आलं का? मला पक्का सगळं कळायला आलंय. हा अरे नका दाखवू तुमची रिकामी तोंड. तुम्हाला नीट नाईट भेटलंय तिथं धोंड. सासरवाडीशी नका वागू खोट, नाहीतर सासरा दिल तुम्हाला रट्ट. कळालं का? सासरवाडीशी वागा नीट, तर सासरा करल तुम्हाला व्यवस्थित रित्ता फेंड पाडून फिट. हा हा आम्हाला बी तसंच केलंय आपा. तुम्हाला काहीतरी तुमचा गैरसमज झाला असेल. चुकीचं तुम्हाला माहिती मिळाली हा. गावात हाईत काय नालायक लोक त्यांनी काहीतरी सगळी माहिती मिळाली मला पकाची. पका मुंबईचा आहे ना, त्याच्यामुळे सगळी माहिती व्यवस्थित आपा असू द्या. तेरी बिचू पण मेरी बिचू. चालेल चालेल काय हरकत नाही. रात गई बात गई. हा हे गावात कुणाला कळून देऊ नका. आपल्यातल्या आपल्यातच अहो, आता हे ठेवा. तुम्हालाच कसं कळलं हे आम्हाला माहित नाही. सगळी माणसं आपलीच आहेत ना. होय म्हणजे आपा नाटक कंपनीवाल्या सगळं तुमचं बी संबंधित. बरं चला चला आपा चहा घेऊ चला. चल